हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? मजेत ना? तर मी आज काल आलेली होती पुण्याला आणि आज आपण जाणार आहोत फिरायला. मी माझी ही बहीण 3 नंबर हाय कर आणि माझ्या अजून नंतर 4 नंबर 5 नंबर बहीण म्हणजे नंतरच्या सगळ्या बहिणी आणि माझा भाऊ सगळेजण जात आहोत आम्ही बिर्ला गणपतीला, जे की आहे सोमाटणे फाट्याला. तिथून प्रति शिर्डीला आणि आई एकविरेला जायचं प्लॅनिंग आहे 2 व्हीलरवर. तर आता आम्ही सकाळी 6 वाजताच उठलेलो आहोत. आम्ही जेवण करून घेऊन जाणार आहोत, पुलाव आणि बटाट्याच्या पुऱ्या वगैरे. आणि लेट्स गो. आता स्वयंपाक करतो अर्धा आणि तयार होतो. 8 वाजता तरी लवकर निघायचं आहे. आपण कंटिन्यू करू. सो आता मी रेडी झालेली आहे, सगळे रेडी आहेत. तर आम्ही आता निघालेलो आहोत. आपली जर्नी स्टार्ट करूया. चला बाय. आपण आता निघालो आहोत. पहिल्यांदा आपण जाणार आहोत प्रति शिर्डीला. ते जाता जाता शिरगावलाच येतं सोमाटणे फाट्याला. त्याच्यानंतर येतो बिर्ला गणपती आणि त्याच्यानंतर येणार आई एकविरा. मग कंटिन्युअसली आता जाताना सगळ्या गोष्टी करत जाणार, म्हणजे येताना रिटर्न फास्टमध्ये यायला, मग थांबायला नको कुठेच. कंटिन्यू करू. तसेच स्टार्ट आम्ही सेल्फीपासून केलं आणि गाड्या आमच्या काढल्या आणि हे आता 2 व्हीलरवर बसतो मस्त. आणि तिथेच आम्ही लगेच पोचलो प्रति शिर्डीला, तुम्ही बघू शकता. आणि इथे माझे फोटोशूट चालू झाले की आता आतमध्ये जायचं आहे. आधी सर्वात पहिले पाय धुवून घ्यायचं दर्शनासाठी. आणि हा बाहेरचा परिसर आहे, किती छान आहे ना. आणि खूप शांतता होती. थंडीच्या वातावरणामुळे ना जास्त काही ऊन लागत नव्हतं. खूप मजा आली ट्रॅव्हलिंग करताना. आणि हे बाहेरचं असं कन्स्ट्रक्शन, आतमध्ये प्रवेशद्वार, आतमध्ये कॅमेरा आणि मोबाईल अलाव नाही आहे. तरी मी गुपचूप काढली, सॉरी साईबाबा. आणि मस्त दर्शन झालं, शांततेत दर्शन झालं. थोडा वेळ बाहेर बसलो आणि इकडे पण फोटो काढून घेतला मी. आणि हा असा आहे बाहेरचा परिसर. हा खूप छान आहे. हे ना भोजनालय आहे. आतमध्ये आता खूप काम चालू आहे म्हणून आत कुठे फिरता आलं नाही आम्हाला. आणि आम्हाला 2-3 हे करायचं होतं, ठिकाणी फिरायचं होतं. म्हणून आम्ही मी कुठे परिसर फिरत ना बसले. आतमध्ये गार्डन वगैरे पण आहे. मी बरेच 5-6 वर्षाच्या पहिले आलेली, तेव्हा दर्शन झालेलं. आणि आता हे त्याच्यानंतर सो तिकडून निघाल्यानंतर आम्ही पोचलो. तर आता आपण आलो आहोत बिर्ला गणपतीच्या इथे. आता आपण स्टेअरकेटला जाणार आहे चालत चालत वर. इकडून बघू शकता तुम्ही. आणि तिकडे आपण दर्शन घेऊ. बघा, सर्वात मोठा गणपती सोमाटणे फाट्याला आहे हा. इथं जाता ट्रेनमधून पुण्याला येताना मला नेहमी हा दिसतो, नेहमी दर्शन करावं असं वाटायचं. सो आज हे फायनली माझ्या नशिबात आलं. आणि खूपच म्हणजे खूप मोठा आहे आणि ओपन प्लेसमध्ये आहे ना, म्हणून तो खूप छान वाटत होता. पावसाळ्यात तर हा नजारा तर तुम्ही बघाल, ओ हो माय गॉड, लय भारी असतो. आता थंडीच्या मोसमात काही एवढं छान दिसत नव्हतं, पण ठीक आहे, मी गणपतीच्या दर्शनासाठी आले. हे बघा किती छान आहे ना मूर्ती. आणि हा मागचा परिसर आहे, काही एवढं खास नाही आहे, फक्त गार्डन वगैरे आहे ते, जे की मेंटेन वगैरे छान केलेलं आहे. आणि हो, आम्ही निघालो दर्शन वगैरे करून आई एकविरेच्या दर्शनासाठी. आणि गेलाच हा बघा, हा पहिला एंट्रन्स होता. आतमध्ये कंटिन्यू करू आपण. सो आता आम्ही पोचलो तिकडे. गाडी पार्किंग करून आधी आम्ही खाऊन घेतलं, कारण की वर चढायला आम्हाला ताकद नव्हती. 2 वाजून गेलेले म्हणून जेवलो आम्ही. सो आता आम्ही जेवण वगैरे करून निघालो आहेत लेणीला. वर कारल्या लेणीना आई एकविरेच्या पायरी चढायला सगळेजण चाललोय. आत्ता 2:30 वाजले दुपारचे. बघू आता वर किती वाजता दर्शन भेटतंय. सॅटर्डे असल्यामुळे खूप गर्दी असते. आणि बघू. सो तो बघा इकडे मम्माकडे. बाय, चला. आशा, ह्याची एवढी एनर्जी बघून आम्हाला पण एकदम एनर्जी आली. आम्ही पण फास्टपर्यंत पायऱ्या कंप्लीट केला. तिकडे ओटी घेतली, चपला काढल्या. आणि हे बघा
आई एकविरेचा उदो उदो मस्त दर्शन घ्यायला आम्ही लाईनीत थांबलो. जास्त लाईन नव्हती पण थोडीशी होतीच. आम्हाला 1 तास लागला. 3 ते 4 4:15पर्यंत आम्ही लाईनीतच थांबलो. आणि हे फायनली आम्हाला आई एकविरेचा दर्शन झालेलं आहे. ओटी भरता आली, छान मस्त हळदी कुंकू करता आलं. आणि हे बाहेरच्या परिसरामध्ये मस्त फोटो येत होते ना, खूपच छान एकदम ब्राईट येत होते. आम्ही फोटो काढून घेतले आणि मग आम्ही बाहेर आलो. बाहेर येऊन मग म्हटलं बरेच वर्षाने आम्ही लेणी कधीच नाही, मी तिथे 2दा जाऊन आली पण लेणी फिरली नव्हती. सो भाईला सांगितलं तिकीट काढून आण. राणू आणि पप्पू दमलेले म्हणून त्या आल्याच नाही. म्हणून देविका, मी, ऋतू आणि भाई आम्ही आतमध्ये फिरायला गेलो. इकडून एंटर करून दुसऱ्या इकडे पण जायचं होतं, गेट होतं तिकडे पण जायचं होतं. ज्या लेणीचं खूप वाईट अवस्था झालेली, म्हणजे सगळं तुटतच आलेलं मोस्ट भरपूर वर्ष झालेली आहेत ना, पण तरी पण खूप छान येत होते फोटो आणि चांगलं ठेवलं आहे, मेंटेन पण केलेलं आहे. असं इकडेचं फोटो काढलं आहे. 3 हत्तीचं नक्षीकाम केलेलं. आणि हे आतमध्ये हे काय माहिती नाही मला, काय अजून समजलं नाही. पण हे जे खांब आहेत ना तिकडे ना काहीतरी जुन्या भाषेतलं काहीतरी लिखाण काम आहे जुनं, काय कळालं नाही आहे. रेकॉर्डिंग केली मी. आणि हे कारल्या लेणीचं इकडं काहीतरी वैशिष्ट सगळं लिहून ठेवलेलं. आणि इथे ना ते जो खांब आहे ना त्याच्यावर पैसे टाकायचे असतात, कॉईन. आपल्या इच्छा पूर्ण होतात. माहिती नाही, बाईचं तर सगळ्यात वरच जाऊन तिकडे क्रॉस झालेला काय. आणि मग तिथून आम्ही दुसरीकडून गेलो, एंट्रन्स केलं. आणि इकडचा हा व्ह्यू होता. काय माहिती नाही, तिथं छोटंसंच रूम टाईप होतं, काय बघण्यासारखं एवढं काही खास नाही आहे. पण गेलात तरी तुम्ही जाऊन या एकदा, म्हणजे मनाची तसल्ली होते की आपण फिरून आलो. आतमध्ये काही नाही बघण्यासारखं, पण हे छान आहे. आणि आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. इव्हनिंगचे 5 वाजलेले. आम्ही सगळे दमलेलो. रुद्र मात्र दमला नव्हता आमचा. अशा पद्धतीने आमचा पूर्ण दिवस गेलेला आहे. पहिले शिरगाव, प्रतिशिर्डी, नंतर बिर्ला गणपती आणि आता आई एकविराचं आहे बघा. पूर्ण चढून आता संध्याकाळचे 5:30 झालेत. आता आम्ही चाललो घरी आणि खूप दमलेलो. आता खूप मज्जा केलेली आहे. देवदर्शन पण खूप छान झालेलं आहे. आणि आता उद्या मी जाईन मुंबईला वापस माझ्या घरी. सो बाय. तुम्हाला कसा वाटला माझा व्लॉग? प्लीज कमेंट अँड शेअर, लाईक अँड सबस्क्राईब.